आपला एवढा देव चालू आहे, देव आमच्या स्वप्नात यायला तयार नाही. आमच्या माता मावल्याचं काय परमार्थ कमी आहे का? अहो त्यांचा जर विचार केला तर इतका परमार्थ तर माणसं करणार नाही. पण तरी सुद्धा देव त्यांच्या स्वप्नात येतो का विचारा त्यांना का? तर त्यांच्या परमार्थाला धोरण नाही, बेधोरणे. त्याला कोणी नुसतं सांगावं आमच्या ठिकाणी आमका महाराज निघाला भेड्या, टेम्पूच्या टेम्पू कुठपर्यंत. सगळेच लोक नुसते त्याच नाही, नुसतं लोकांना कळ आमच्या ठिकाणी असा बाबा निघाले तिकडं. त्या बाबाचं त्या महाराजाचं असं शेपूट धरते सगळे लोक. कुठपर्यंत? जोपर्यंत शेपूट उपसून त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत आमचे कोठाळकर बाबा म्हणत असते. शेपूट उपसून एकदा यायच्या हाताला लागलं कोंडा महाराज तिकडं हे इकडं. म्हणून आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे की त्याच्यात निष्ठा असली पाहिजे. आता सध्या ह्या मागच्या 8-10 महिन्यापासून आमच्या महिला मंडळ महादेवाच्या नादी लागले. अरे महादेवाच्या नादी आताच नाही, कायम स्वरूपी असलं पाहिजे. कारण हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदय गोडी साखरेच्या ठाई. एक सांगू तुम्हाला, जीवनभर आपण भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. आणि नाही काही आपल्याला पूजेला मिळालं तर एक पासाभर पाणी म्हणजे गुंडीभर पाणी, एक बेलाचं पान आणि थोड्या चंदन अक्षदा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन करिता सोपे बहु. सगळ्यात सोपं पूजन आहे भगवान शंकराचं. आता महिला मंडळ जेवढं पूजा करायला लागलं, मला सांगा इमानदारीना, महादेव काय एवढा येडा आहे का? तो म्हणीन आतापर्यंत काय मी नव्हतो का तुम्ही नव्हत्या? जे शिवरात्रीला यायच्या, श्रावण सोमवारी यायच्या तर मध्ये कुंकड गायब व्हायच्या तर मेळ लागत नव्हता. आता सध्या 8 महिन्यापासून 10 महिन्यापासून महादेव काय येणे असं शेवळून काढला. त्या महादेवावर असं पाणीच पाणी कवा जातो महादेव भिडलेला, त्याच्यावरचं पाणी काही येणे वाळू दिलं. माणसाला तर दर्शनच भेटत नाही महादेवाचं. कहून कवा पाहत यायच्या घराडात. आणि त्या महाराजांनी सांगितलं याला 5 सोमवार करा. कशाचे? पशुपती. पशुपतीनाथाचे. आणि 5 सोमवार करा. 6व्या सोमवारी जर तुम्ही गेले तर काय अर्धंगवायू होईल का? पण ते त्यांना माहिती आहे, महाराजांनी नाडी ओळखली. मिश्राजी महाराजांनी हे सगळ्याला दुःख आहे आणि ते दुःख जाण्यासाठी खरं आहे ते एक लोटा जल सब समस्या का हल. आणि मग ते सगळेजण तिथं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये. मग मधल्या बेलाचे पान त्या मधल्या पानाला मध लावायचा, ते बेलाचं पान हे आमच्याच बाजूला व्हायचं. असंच करायचं तसंच करायचं. माणसाला बी सांगितलं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असते तर नंदीच्या कानात सांगा म्हणे. एक जण पाठ्या असा भिडा नंदीला सांगायला. मी दर्शन करून पाऊण घंटा बसलो तरी सांगित होता मला लयच कुठून बाहेर काढा वाटतं मला घरात. एवढा पाऊण घंटा जर पाडा वाचितोय नंदीच्या काना. देवाची पूजा करू नये असं नाही, त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. परमार्थ काही वेगळा